नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलोय पुण्यामध्ये आळंदी रोडला. हे बघू शकता तुम्ही, पांडवकालीन महादेव मंदिर आहे. श्री क्षेत्र बेली वडगाव गेनंद या क्षेत्रात येते मंदिर. तर हे पांडवकालीन मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण भेट द्यायला आलोय. तर तुम्ही गुगलवरती हे टाकलं तर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. आणि आम्हाला जे लोकेशन आहे 3 किलोमीटर अगोदर ते दुसरीकडे रस्ता दाखवत होता. मग 3 किलोमीटर जेव्हा राहील तेव्हा तुम्ही लोकांना विचारून पांडवकालीन महादेव मंदिर कुठे आहे हे विचारून तुम्ही येऊ शकता. कारण की 3 किलोमीटर अंतरावर जेव्हा राहिलं होतं, आम्ही दुसरीकडे गेलो होतो, लोकेशन दुसरीकडे दाखवते. तर तिकडनं टर्न मारायचं नाही, तिकडनं सरळ आपल्याला यायचं. ते एक घाट लागेल, ते घाटाच्या इथून एक तिथे हे असं पाटी दिसेल तुम्हाला. तर इथून आपल्याला जायचंय. तर मित्रांनो, इथं जे बोर्ड आहे त्या बोर्डच्या इथं हे बघू शकता, इथं पण काय तर आहे. तर तिथं बघूयात आपण. तिथं लिहिलंय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका लिहिले तिथं, हे बघू शकता या ठिकाणी. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका. हे बघू शकता तुम्ही, इथं पादुका आहेत आणि इथं शिवलिंग हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, असं 2 किलोमीटर असा कच्चा रस्ता आहे पूर्ण. तर इथं घाटावरून आलं की कच्च्या रस्त्यावरून आपल्याला एक अर्ध्या रस्त्याची पाटी दिसेल. महादेव मंदिर इकडे आहे, या साईडला राईट साईडला, आणि इकडे लेफ्ट साईडला एक रस्ता दाखवते. इथं पाटी पण दिलंय, हे बघू शकता तुम्ही. इथं बोर्ड दिलंय महादेव मंदिर इकडे, या रस्त्याने जायचं आपल्याला. आता चला. तिथून पुढे आलो, तिथून पण पुढे आल्यानंतर असे 2 रस्ते दिसतात इथं, हे बघू शकता. एक समोर जातो रस्ता आणि एक राईट साईडला खाली रस्ता जातोय. तर कदाचित आपण इकडनं जाऊ, कारण की इथं टायरचे जे आता दिसतात, आता पोरं गेले होते तिथं, आता ते पण इकडे चालवत आहे. तर त्यांचे आता टायरचे निशाणे दिसतात. त्याप्रमाणे मला वाटतं आता खालीच जायचंय. 2 रस्ते आहेत, 2 रस्त्यामधून समोर जायचं नाहीये, खाली जायचं असं. तर मित्रांनो, हा रस्ता बरोबर आहे, खाली यायचा असा. खाली आले की इथं बोर्ड दिलं, इथं हे बघा कामाने दिसतंय तिथं मला. तर चला आता जाऊयात. तर मित्रांनो, तुम्हाला असं इथं कमान दिसाल असेल, श्री क्षेत्र महादेव मंदिर बेली. आता आम्ही आलोय, आतमध्ये आलोय, प्रवेशद्वाराच्या इथून आलो कमानीपासून आतमध्ये. आणि हे बघ असे पायऱ्या आहेत. तर खाली जायचंय आणि मंदिर इथंच आहे बरोबर, एक 50 मीटरच्या अंतरावरती खाली जायचं फक्त आपल्याला. आणि उद्या महाशिवरात्री आहे, तर त्यामुळे तयारी चालू आहे. हे बघू शकता इथं पडदे ते बांधलेले आहेत, इथं मंडप बांधलेले या ठिकाणी. आणि मंदिर बघू शकता तुम्ही इथं. जंगल आहे, म्हणजे डोंगर आहे ना, डोंगराच्या इथं खाली आतमध्ये. आणि इथं झाडं बिडं भरपूर आहेत, एकदम शांत ठिकाणी इथं. तर हे बघू शकता, 4 ठिकाणी नुसतं झाडं आहेत. तर आता उन्हाळा चालू झालेत, झाडं थोडं सुकले गेलेत, बाकीचे आहेत थोडंफार झाडे, हिरवळ आहे थोडासा. आणि एकदम शांत ठिकाणी इथं. आणि उद्या महाशिवरात्रीचं तयारी चालू आहे. आणि इथं बघू शकता मित्रांनो, इथं ओमचं चिन्ह दिसेल तुम्हाला या ठिकाणी. इथं केशरी कलर इथं दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो, इथं बघू शकता ते दगडाने आकार दिलेला आहे. इथं बघू शकता, इथं राम लिहिलेलं आहे आणि इथं ओमचा आकार दिसेल तुम्हाला.
चारी दिशाने झाड आहे ते भरून. तर पावसाळ्याच्या वेळेस तर इथनं असं पाणी वाहतं इथं. हे बघू शकता इथं पाणी साठतं या ठिकाणी पावसाळ्याच्या वेळेस. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत इथं भेट द्या पांडवकालीन शिव मंदिरला. नक्की भेट द्या तुम्ही. तर मस्त इथं शांत वातावरण आहे, महादेवांचं दर्शन होईल तुम्हाला आणि तुम्ही नक्की भेट द्या इथं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ मी बनवत राहील. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब हे नक्की करा तुम्ही लोक. चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.